सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोनगाव हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं, हिरव्या शेतांनी आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं, गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आपुलकी आणि प्रेम भरलेलं. गावातल्या गल्लीबोळात खेळणारी मुलं, शेतात राबणारे शेतकरी आणि संध्याकाळी वाड्यावर जमणाऱ्या म्हाताऱ्या आज्या, सगळ्यांनी सोनगावला एक वेगळीच ओळख दिली होती. या गावातल्या एका साध्या घरात राहत होता श्रेयस. वय वर्ष 17, उंच, सडपातळ, गव्हाळ्या रंगाचा, डोळ्यात विचारांची चमक असलेला. श्रेयस फारसा बोलायचा नाही, पण त्याच्या डोळ्यात नेहमी काहीतरी बोलकं असायचं. गावातल्या लोकांना तो मदतीसाठी नेहमी तयार असायचा, पण स्वतःच्या भावना मात्र त्याने कधीच कुणापुढे उघड केल्या नव्हत्या. श्रेयसच्या घरात आई, बाबा आणि त्याची लहान बहीण प्राची. आई शेतावर काम करायची, बाबा गावाच्या सहकारी सोसायटीत कामाला जायचे. प्राची शाळेत 10वीत शिकत होती. घरात प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांची काळजी हेच त्यांच्या आयुष्याचं गमक होतं. गावातल्या शाळेत श्रेयस 12वीला शिकत होता. अभ्यासात हुशार, खेळात चपळ, पण तरीही तो नेहमी एकटा. मित्र होते, पण फारसे जवळचे नाहीत. त्याच्या मनात सतत काहीतरी विचार चालू असायचे. कधी निसर्गाच्या सौंदर्यात रमायचा, कधी एखाद्या झाडाखाली बसून पुस्तक वाचायचा. त्याला कविता करायला आवडायचं, पण त्या कविता त्याने कधीच कुणाला दाखवल्या नव्हत्या. एक दिवस गावात नवीन कुटुंब आलं, साळुंके कुटुंब. त्यांचं घर श्रेयसच्या घराजवळ होतं. साळुंके कुटुंबात होते वडील मनोहरराव, आई शोभा आणि त्यांची मुलगी सायली. सायली वयानं श्रेयसपेक्षा 1 वर्षानं लहान, पण दिसायला अतिशय सुंदर, गोरीपान, काळ्या डोळ्यांची आणि चेहऱ्यावर कायम हसू. सायलीची ऊर्जा आणि बोलकेपणा पाहून गावातल्या लोकांना तिचं आकर्षण वाटू लागलं. शाळेत पहिल्याच दिवशी सायलीने सगळ्यांशी ओळख करून घेतली. तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता. ती सतत हसत बोलत सगळ्यांना आपलं करून टाकायची. पण श्रेयस मात्र तिच्या या बोलकेपणाकडे फक्त पाहत राहिला. त्याला सायलीचं हसणं, तिचं मनमोकळेपणा आवडलं, पण तो स्वतःला तिच्याशी बोलायला पुढे गेला नाही. सायलीनं लवकरच श्रेयसच्या अबोलपणाची दखल घेतली. एक दिवस तिने श्रेयसला विचारलं, तू इतका शांत का असतोस? काही बोलतच नाहीस, तुला राग येत नाही का? श्रेयस फक्त हसला. त्याच्या हसण्यात सायलीला काहीतरी वेगळं जाणवलं. ती म्हणाली, तू हसतोस, पण डोळ्यात काहीतरी दडलं आहेस असं वाटतं. श्रेयसने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. सायली जिथे जाईल तिथे आनंद पसरवायची. शाळेच्या मुलांना मदत करायची, शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आणि खेळातही भाग घ्यायची. तिच्या घरात मात्र परिस्थिती वेगळी होती. वडील मनोहरराव आजारी, आई शोभा घरकाम आणि शेतकाम दोन्ही सांभाळायची. सायलीवर लहान भावाची जबाबदारी होती, पण या सगळ्या अडचणींमध्येही तिने आपलं हसू आणि सकारात्मकता कधीच गमावली नाही. श्रेयस आणि सायलीची ओळख हळूहळू वाढू लागली. शाळेतल्या प्रोजेक्टसाठी दोघांना एकत्र काम करावं लागलं. सायलीने श्रेयसला विचारलं, तुला कविता करायला आवडतं का? श्रेयस थोडा गोंधळला, पण मग हळूच म्हणाला, हो, पण मी त्या कुणाला दाखवत नाहीत. सायलीने डोळे मोठे केले, का? कविता म्हणजे भावना, त्या शेअर केल्या पाहिजे. मला वाचायला देशील? श्रेयसने नकारार्थी मान हलवली, पण सायलीने हट्ट धरला, मला तुझ्या कविता वाचायच्या आहेत. एक दिवस मी नक्की वाचेन. त्या दिवसानंतर सायली नेहमी श्रेयसच्या जवळ जायची, त्याच्याशी बोलायची आणि त्याच्या अबोलपणाला हळूहळू ओलावू लागली. श्रेयसच्या मनात सायलीसाठी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती, पण तो ती भावना शब्दात मांडू शकत नव्हता. संध्याकाळी श्रेयस गावाच्या नदीकाठी बसायचा. तिथेच त्याने आपल्या डायरीत कविता लिहायला सुरुवात केली होती. एक दिवस सायली तिथे आली. ती म्हणाली, इथे काय करतोस? श्रेयस म्हणाला, फक्त बसतो आणि विचार करतो. सायली हसली, काय विचार? सांग ना. श्रेयस गप्प झाला. त्याला शब्दच सापडले नाहीत. सायलीनं त्याच्या हातातून डायरी घ्यायचा प्रयत्न केला, पण श्रेयसने ती लपवली. सायली म्हणाले, ठीक आहे, पण एक दिवस मला वाचायला देशील असं वचन दे. श्रेयस फक्त हसला.
त्या रात्री श्रेयसने डायरीत लिहिलं. अबोल प्रीत मनात दडली, शब्दात येईना. हसऱ्या चेहऱ्याच्या सायलीला मनातलं सांगता येईना. सायली आणि श्रेयसची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. शाळेतील प्रोजेक्ट्स, अभ्यास, खेळ आणि शाळेच्या आवारातील गप्पांचे फड या सगळ्यात आता दोघेही एकमेकांची साथ सोडत नव्हतं. सायलीच्या बोलण्यात उत्साह आणि श्रेयसच्या शांत विचारशील स्वभावाचा सुंदर संगम झाला होता. शाळेतील शिक्षकांनाही हे दोघे आवडू लागले. त्यांना वाटायचे हे दोघे एकमेकांना उत्तम समजून घेतात. सायलीच्या हुशारीमुळे आणि श्रेयसच्या मेहनतीमुळे त्यांचा प्रोजेक्ट शाळेत पहिला आला. त्या दिवशी सगळ्यांनी दोघांचं अभिनंदन केलं. सायलीने आनंदाने श्रेयसच्या हातात गुलाबाचं फूल दिलं. श्रेयस थोडा गोंधळला, पण त्याने ते हसून स्वीकारलं. त्या फुलांच्या सुगंधात त्यांच्या मनातील अबोल प्रीत अजून खोलवर रुजली. सायलीच्या घरात मात्र परिस्थिती जशी तशी नव्हती. तिच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सायलीने हे सगळं लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातील वेदना कधी कधी बाहेर यायच्या. श्रेयसने हे ओळखलं होतं. तो तिच्या मदतीला नेहमी तयार असायचा. एक दिवस सायली शाळेत आली नाही. श्रेयसने तिच्या मैत्रिणींकडून विचारलं तर कळलं की तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आहे. संध्याकाळी श्रेयस तिच्या घरी गेला. दारातच सायली बसली होती, डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर चिंता. श्रेयस तिच्याजवळ बसला. काही क्षण दोघं शांत बसले. मग श्रेयसने हळूच विचारलं, सायली, काही मदत हवी का? सायलीने डोकं हलवलं. नाही श्रेयस, सगळं ठीक होईल. मी आईला मदत करते. श्रेयसने तिच्या हातावर हात ठेवला. कधी कधी रडणंही गरजेचं असतं. मन हलकं होतं. सायलीने डोळे पुसले. माझ्या भावाला मी रडताना दाखवू शकत नाही. त्याला मीच धीर देते, पण तुझ्यासमोर रडावंसं वाटतं, कारण तू काहीच विचारत नाहीस, फक्त ऐकतोस. त्या क्षणी श्रेयसच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. त्याला वाटलं सायलीला माझी गरज आहे, पण तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्या हातावर हात ठेवून बसला. त्या रात्री श्रेयसने पुन्हा डायरीत लिहिलं, तिच्या डोळ्यातले अश्रू माझ्या मनात ओघळतात. तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या मनात ओघळतात. तिच्या वेदनेत मीही विरघळतो. तिच्या वेदनेत मीही विरघळतो. अबोल प्रीत अजून खोल जाते. अबोल प्रीत आणखी अजून खोल जाते. दुसऱ्या दिवशी सायलीने शाळेत आली. चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात थकवा. श्रेयसने तिला एक छोटीशी वही दिली. त्यावर लिहिलं होतं, तुझ्यासाठी. सायलीने वही उघडली तर त्यात श्रेयसने तिच्यासाठी लिहिलेली एक छोटी कविता होती. तू हसतेस जिथे तिथे फुलते आनंदाचे फूल. तू हसतेस जिथे तिथे फुलते आनंदाचे फूल. तुझ्या डोळ्यातील चमक माझ्या आयुष्याचा प्रकाश. माझ्या आयुष्याचा प्रकाश. सायलीने ते वाचलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, हे सुंदर आहे श्रेयस, तू खूप छान लिहितोस. आता मला तुझ्या सगळ्या कविता वाचायच्या आहेत. श्रेयसने लाजून मान खाली घातली. त्याला एवढ्या प्रेमानं कुणी कधीच पाहिलं नव्हतं. त्याच दिवसानंतर सायली आणि श्रेयस एकमेकांच्या आयुष्यात अजून खोलवर गुंतले. सायलीच्या घरातल्या अडचणी, श्रेयसच्या अबोल स्वभावाचा आधार आणि दोघांमधील न बोललेली प्रीत, हे सगळं हळूहळू त्यांच्या नात्याला आकार देऊ लागलं. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन जवळ आलं होतं. सायलीने ठरवलं यावर्षी ती कविता सादर करणार. तिने श्रेयसला विचारलं, माझ्यासाठी एक कविता लिहिशील का? श्रेयसने मान हलवली. त्याने काही दिवसातच एक सुंदर कविता लिहून तिला दिली. सायलीने ती कविता रंगमंचावर सादर केली. तिच्या आवाजातला भाव, डोळ्यातील चमक आणि श्रेयसच्या शब्दांचा गोडवा, सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. सायलीने रंगमंचावरून उतरून श्रेयसकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान होतं. त्या क्षणी श्रेयसला जाणवलं, माझ्या शब्दाने तिला आनंद मिळतो, मग मी का लपवतोय माझ्या भावना? पण अजूनही तो तिला स्पष्टपणे काहीच सांगू शकला नव्हता. सायलीच्या घरातल्या अडचणी वाढत होत्या. तिच्या वडिलांची प्रकृती अजून बिघडली. एक दिवस सायलीने श्रेयसला सांगितलं, माझ्या आईला म्हणावं लागलं की मी जास्त शिकू नये, भावाला सांभाळावं, घरात मदत करावी, पण मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. कधी कधी वाटतं हे स्वप्न मी पाहूच नये.
श्रेयसने तिच्या डोळ्यात पाहिलं. तो हसला. स्वप्न पाहणं चूक नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, सायलीनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. दोघांमध्ये एक अनोळखा संवाद झाला, शब्दांशिवाय फक्त नजरेतून. त्या रात्री श्रेयसने डायरीत लिहिलं, तिच्या स्वप्नांना माझा हात, तिच्या वेदनेला माझा आधार. अबोल प्रीत मनात दडली, पण आता शब्दात यायला लागली. पुढील भाग उद्याच्या भागात. कथा आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.